कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विरोचकानं कसं तयार केलं तुला? नेत्राने बाहेरून येताना ओढणीतनं सामान आणलं होतं, ते हरवलंय, ते माहिती कोणाला कुठे? किती वेळ अस्तित्व राहू शकतो तुझं? किती वेळ राहू शकतोस तू ह्या अवस्थेत? बोल ना, किती वेळ राहू शकतोस अशा अवस्थेत? मी काय विचारतोय? मग काय सांगून पाठवलंय विरोचकानं? बोल ना. तुम्ही आता सगळे मागे व्हा, मागे व्हा. तुमच्या प्रतिनिधी जवळ जाऊ नका. मागे व्हा साहेब, मागे व्हा. काय जरा थांबलीस का? जा, तुझे बिनकामाचं खेळणं घेऊन जा. विचार तुझ्या खेळण्याला. तू दिलेलं काम त्याने पूर्ण केलं का? विरोचका, तुझी ही शक्ती सुद्धा उपयोगी ठरली नाही. तुझी वशीकरणाची शक्ती जशी हाणून पाडली होती ना, तीच अवस्था या शक्तीची सुद्धा होणार आहे. तुझा कुठलाच प्रयत्न यशस्वी नाही होऊ देणार आम्ही आता, कळलं? तुझ्या शक्तीपेक्षा त्रिनयना देवीची शक्ती सगळ्यात मोठी आणि महान आहे. जा, वाजव ती वीणा आणि मिळव नवीन शक्ती. तुझी ती राक्षसी विचित्र वीणा मी नष्ट करणार आहे विरोचका. तिच्या सगळ्या तारा तोडणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, युद्ध साहसाने लढलं जातं. हे असे पोरखेळ करून नाही.
मी काय म्हणते, बोला ना आत्या. थांब, विरोचक कुठे ते बघून येते मी आधी. आत्या, बाबा विरोचकावर लक्ष ठेवून विरोचक जर खोलीबाहेर पडला तर ते आपल्याला लगेच फोन करते. काही सापडलं का? काय अर्थ असू शकतो? दोन्ही बाजूला फक्त चिन्हच आहेत. काहीतरी आहे जे आपल्याला कळत नाहीये. आत्या, आबाला विचारून बघायचं. नको, एक मिनिट. हे लावून बघूया. हळद कुंकू दिसेल असं झालं. रक्त लावून बघायचं. कदाचित काहीतरी होईल. रक्त सुद्धा दिसेल असं झालं. आता एकदा तुम्ही प्रयत्न करून बघता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.